टिटवाळा ड्रग्ज प्रकरणामध्ये मोठी माहिती समोर आलेली आहे। परदेशामध्ये नोकरीचा आमिष दाखवत बेरोजगार तरुणांना ड्रग्जचे वाहक बनवलं गेलं आणि याच प्रकरणी अनेक तरुणांना परदेशामध्ये आकर्षक नोकऱ्यांचं आमिष दाखवलं गेलं। पण परदेशामध्ये पोहोचल्यावर त्यांना कथितरित्या आमिर सय्यदच्या नेतृत्वाखालील एका सिंडिकेट मार्फत भारतात अंमली पदार्थांच्या वाहतुकीमध्ये मदत करण्यासाठी ओढण्यात आलं आणि ही फक्त अंमली पदार्थांची तस्करी नव्हती तर अवैध कारवायांसाठी नोकरी शोधणाऱ्यांचे शोषण करणारी ही एक सुनियोजित योजना सुद्धा होती। आणि या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, ड्रग्जचं वाहक बनवलं जायचं, खोटं बोलून नेलं जायचं, तिथं काय कारवाई केली गेली आहे, कशी दखल घेतली गेली या घटनेची? श्रद्धा, नक्कीच टिटवाळा प्रकरणानंतर आतापर्यंत चौघांना जे आहे ते अटक करण्यात आलेले आहे। मात्र वेगवेगळे जे खुलासे आहेत ते होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिला तर ते MDMA ड्रग्सच्या ज्या गोळ्या होत्या त्या 5,000 होत्या। मात्र याचा जो आकडा होता तो परदेशातून भारतात आलेला 25,000 पर्यंत पोहोचलेला होता आणि त्यातल्या 20,000 ज्या गोळ्या होत्या MDMA ड्रग्सच्या गोळ्या होत्या त्या विकल्या गेलेल्या होत्या आणि 5,000 ज्या शिल्लक होत्या त्या पोलिसांना सापडलेल्या होत्या। आणि या गोळ्या कशा यायच्या किंवा या संपूर्ण प्रकरणाची तपास करत असताना वेगवेगळे खुलासे जे आहेत ते होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याचं आता परदेशी कनेक्शन जे आहे ते सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला ड्रग सिंडिकेट तर एका साईडला राहिलं, मात्र अनेक तरुणांना परदेशात आकर्षण नोकऱ्यांचे आमिष दाखवण्यात आल्याचं सुद्धा बाबी ज्या आहेत त्या समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ही संपूर्ण माहिती जी आहे ती सूत्रांची माहिती आहे। मात्र कथितरित्या जो आमिर सय्यद आहे त्याच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सिंडिकेट जे आहे ते राबवलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि संपूर्ण ड्रग्ज प्रकरणात म्हणजे ड्रग्ज तस्करी प्रकरणात या ज्या तरुणांना परदेशात नेलं जात होतं त्यांच्याकडून हे काम करून घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे ड्रग्जच्या म्हणजे अंमली पदार्थाच्या तस्करीत नव्हे तर अवैध कारवाईसाठी सुद्धा नोकरी शोधण्याचे जे शोषण जे आहे ती सुनियोजित जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे वेगवेगळे खुलासे आहेत की टिटवाळापासून आता इंटरनॅशनल जे कनेक्शन आहे ते सध्या आता उघड होत असताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या अजून सुद्धा तपास आहे, अजून सुद्धा वेगवेगळे जे खुलासे आहेत ते होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत या धंद्यात किती तरुणांना ओढण्यात आले याचा तपास एकीकडे सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो। नाही, बरोबर आहे। प्रत्येकाचं स्वप्न असतं की बाहेर गावी जाऊन चांगली नोकरी मिळणं आणि त्यानंतर चांगली कमाई होणं, मात्र अशा जर घटना घडत असतील तर गंभीर बाब आहे। आता या प्रकरणामध्ये पोलिसांकडून काय नेमका तपास समोर येतो आणि काय उत्पन्न होतं चौकशीमधनं, निष्पन्न होतं ते पाहावं लागेल। धन्यवाद नंदकिशोर, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।